थकबाकीसाठी म्हणून 83 केलाव 88 केलाव, मग त्याच पुढे काय झाले? वसुलीसाठी शेतकऱ्यांना तंग करता मोठ्या रकमेच्या थकबाकीचे काय करता, या प्रश्नावर प्रयत्न सुरू असताना वसुलीला स्टे आहे असे प्रशासकांनी उत्तर दिले. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेत बँक संचालकांनी बेकायदेशीर वाटप केलेल्या कर्जाचा मुद्दा बार्शी तालुक्यातील कळमवाडी विकास सोसायटीचे चेअरमन हनुमंत जाधव यांनी मांडला. शेतकऱ्याकडील थकबाकीसाठी सोसायटीला तंग करता, मग संचालक मंडळाने वाटप केलेल्या थकीत कर्जासाठी 83 व 88 कलमान्वये चौकशी केली का? त्याच पुढे काय झाले, असा प्रश्न हनुमंत जाधव यांनी उपस्थित केला. त्यावर प्रशासक कुंदन भोळे यांनी ही बाब न्यायालयात आहे, वसुलीला स्टे आहे असे उत्तर दिल्याने जाधव यांनी सांगितले, बेकायदेशीर कर्ज वाटपाला जबाबदार असलेल्यांकडून अगोदर वसुली करा, मगच डीसीसी बँकेची निवडणूक घ्या, असे यावेळी उपस्थितांमधून सुचवले. शेती व बिगर शेती थकबाकीसाठी एकरी कमी परतफेड योजनेला मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देणे व बँक प्रशासक कालावधी 2 वर्षे वाढवण्याचा विषय मांडला. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे व खाते प्रमुख उपस्थित होते.